सामाजिक बांधिलकीचा आदर्श जांबूतमध्ये कैवारी फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना मदतीचा हात। शिक्षण हीच खरी संपत्ती असून त्यासाठी प्रत्येक मुलाला आवश्यक साधन सामग्री मिळाली पाहिजे या भावनेतून कैवारी फाउंडेशनच्या वतीनं जांबूत गावातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला। जय मल्हार हायस्कूल व तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांबूत येथे विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल आदी शालेय वस्तू देण्यात आल्या। कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। त्यानंतर विद्यार्थ्यांच्या हाती शालेय साहित्य देण्यात आले। वस्तू मिळाल्याबरोबर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले। अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांना शालेय साहित्य खरेदी करण्यात अडचण येत असते। कैवारी फाउंडेशनने पुढाकार घेतल्यामुळे या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी मोठा आधार मिळाला। या प्रसंगी बोलताना कैवारी फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणाले, शिक्षण हीच खरी संपत्ती आहे। गावातील कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये ही आमची भूमिका आहे। प्रत्येक मुलगा मुलगी सक्षम होण्यासाठी त्याला योग्य शिक्षण मिळाले पाहिजे। समाजातील दुर्बल घटकांना मदतीचा हात देत राहणे ही आमची सातत्यपूर्ण ध्येय धोरणे आहेत। यावेळी दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक यांनी फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले। त्यांनी सांगितले की अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवतात व त्यांना शैक्षणिक प्रवासासाठी नवी ऊर्जा मिळते। कैवारी फाउंडेशनच्या या कार्याचे मनपूर्वक कौतुक केले। सामाजिक जाणीव व जबाबदारीची भावना जपत ट्रस्टने उचललेले हे पाऊल आदर्शवत असल्याचे मत व्यक्त केले। या उपक्रमासाठी कैवारी फाउंडेशनचे अध्यक्ष फुलसिंग मावळे, उपाध्यक्ष कचर गायकवाड, सचिव शुभम वागचौरे, खजिनदार सुदाम साबळे, सदस्य अमोल मेहर व सदस्य अरुण भोसले हे उपस्थित होते। त्यांच्यासोबत जय मल्हार हायस्कूल व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी झाले। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शुभम वागचौरे।